मर्डर 93, हाफ मर्डर 186, रेप 505, विनयभंग किंवा छेडछाड 864. ही आहे पुण्यातली आकडेवारी. पुणे पोलिसांच्या आकडेवारीनुसार 2023 पेक्षा 2024 मध्ये क्राईम रेट कमी झालाय. म्हणजेच नोंदी किंवा रजिस्ट्रेशन जास्त झालेत, पण सिरियस क्राईम्स जे आहेत ते कमी झालेत, असं अमितेश कुमार यांनी सांगितलं. पण अशा आणखी किती केसेस असतील ज्या रजिस्टरच होत नाहीत, ज्यांच्याबद्दल वाच्यताही केली जात नाही. ज्या सुसंस्कृत कलेचं माहेरघर म्हणून पुणे ओळखलं जायचं, तेच पुणे आता गुन्हेगारीच्या विळख्यात अडकलंय. गेल्या वर्षात म्हणजे 2024 मध्ये 864 विनयभंगाच्या केसेस, 505 रेप केसेस, म्हणजे दिवसाला एकापेक्षा जास्त बलात्कार आणि विनयभंग होत होते. आणि गोष्ट इकडेच थांबत नाही. अनेक अशा घटना आहेत ज्यामुळे हे खरंच पुणे आहे का असा प्रश्न पडतो. अशा घटनांवर या व्हिडिओत नजर टाकूयात आणि पुण्याची खरी परिस्थिती काय आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न करूयात. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. 2024 पुण्यासाठी अनेक घडामोडींचं वर्ष ठरलं. त्यातली पहिली घटना ती म्हणजे शरद मोहोळ याच्या हत्येची. भर दिवसा गोळ्या झाडून केलेली शरद मोहोळ याची हत्या. सुतारदरा परिसरामध्ये शरद मोहोळची हत्या करण्यात आली, त्याच्याच जवळच्या माणसांकडून. शरद मोहोळ लग्नाचा वाढदिवस साजरा करून दगडूशेठला दर्शनासाठी जाणार होता. त्यावेळेला त्याचेच बॉडीगार्ड राहिलेले तिघांनी मिळून मोहोळची हत्या केली. हे सगळं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं. नंतर पोलिसांनी त्या तिघांबरोबर सामील झालेल्या 5 जणांसह एकूण 8 जणांना अटक केली आणि पुढे कारवाई केली. शरद मोहोळवर अनेक गुन्हे आधीपासूनच दाखल होते. अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा मोठा हात होता. पण दिवसा ढवळ्या झालेली ही घटना पुण्याला हादरवून टाकणारी होती. नंतर आलं ते पोर्शे प्रकरण. रात्री उशिरा पोर्शे ही महागडी गाडी घेऊन मित्रांबरोबर पार्टी करून एक मुलगा येतो आणि तो इतक्या वेगात गाडी चालवतो की बाईकवरून येणारे दोघं त्याला दिसत नाहीत आणि तो त्यांना उडवतो आणि त्या दोघांचा जागीच मृत्यू होतो. हे सगळं घडत असताना त्याचे आई वडील, अजित पवारांचे आमदार सुनील टिंगरे, ससून रुग्णालयातील कर्मचारी असे सगळे याच्यामध्ये सामील होतात. अल्पवयीन आरोपीला मुंबई उच्च न्यायालयानं प्रकरणाच्या शेवटी बेल दिली आणि त्याच्या नातेवाईकांकडे त्याची जबाबदारी दिली. त्याचे आई वडील, आजोबा सगळ्यांवर कारवाई करण्यात आली. अनेक दिवस हे प्रकरण चालल्यानंतर पुण्यात पब्स, बार यांच्यावर कारवाई करण्यात आली, बंधनं टाकण्यात आली. पण अजूनही अनेक ठिकाणी उशिरापर्यंत हे पब्स आणि बार्स सुरू असतात असं रिपोर्टिंग अनेक माध्यमांनी केलंय. याच्यानंतर आली ती आणखीन एक हादरवून टाकणारी घटना आणि ती म्हणजे बोबदेव घाटातली. पुण्यातल्या बोबदेव घाटात रात्री फिरण्यासाठी गेलेल्या एका तरुणी आणि तिच्या मित्रावर हल्ला करण्यात आला. त्यावेळी ती तरुणी आणि तिच्या मित्राला कोयत्याचा धाक दाखवत त्याला मारहाण करण्यात आली. तसंच त्या तरुणाचा शर्ट काढून त्याचे हातपाय बांधण्यात आले. त्यानंतर त्या 3 आरोपींनी परराज्यातून पुण्यात शिकायला आलेल्या या 21 वर्षीय तरुणीवरती सामूहिक बलात्कार केला. अनेक दिवस या घटनेची सखोल चौकशी सुरू होती आणि मग त्या 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. तुम्हाला असं वाटेल की हे सगळं फक्त मर्डर किंवा बलात्कार किंवा अशाच घटनांबद्दल आहे का, तर असंही नाहीये. पुणे, ज्याला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जायचं, जिथनं अनेक ऑफिसर्स, अनेक लोक शिकून पुण्यामध्ये नोकरी करण्यासाठी म्हणून येतात, त्या शिक्षण क्षेत्रात सुद्धा असाच एक स्कॅम उघडकीस आला. आणि ते प्रकरण इतकं गाजलं की ते फक्त महाराष्ट्रापुरतं नाही, तर ते भारतात गाजलं आणि भारताच्या बाहेर सुद्धा त्याची चर्चा झाली. आणि ते म्हणजे पूजा खेडकरीचं प्रकरण. पुण्यात प्रोबेशनरी IAS अधिकारी म्हणून काम करत असलेल्या पूजा खेडकर हिची पुण्यातून वाशिमला अचानक बदली करण्यात आली होती. पूजा नंतर वाशिमच्या सहाय्यक जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार सांभाळत होती. सरकारी कार्यालयात ती स्वतःची ऑडी कार घेऊन जायची. तसंच तिनं तिच्या या आलिशान कारवरती सरकारी बोर्डही लावला होता. रिपोर्टनुसार प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून स्वतःसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था, कार, निवास आणि हवालदाराची मागणी करत होती. हे सगळं इथेच संपलं नाही, तर पूजाचे वडील दिलीपराव खेडकर यांनी आपल्या मुलीला या सर्व सुविधा देण्यासाठी अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयावरचे जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता. हे सगळं लक्षात आल्यानंतर सुहास दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे याबाबत तक्रार केली. पूजा खेडकर हे नाव चर्चेत आल्यानंतर जी इतर प्रकरणं होती ती सुद्धा हळूहळू समोर येऊ लागली. तिनं UPSC कडे 3 प्रतिज्ञापत्र दिली होती. पहिल्या पत्रात तिनं दृष्टीदोष असल्याचं म्हटलं. दुसऱ्यात तिने मेंटल इलनेस असल्याचं दाखवलं. तिसऱ्या प्रतिज्ञापत्रात तिने OBC नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र दिलं. जॉईन होण्यापूर्वी तिला 6 वेळा वैद्यकीय चाचणीसाठी बोलवलं होतं. IAS साठी OBC नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र पूजा खेडकर हिनं दिलं. मात्र तिचे वडील दिलीप खेडकर यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्या निवडणूक शपथपत्रात त्यांनी त्यांच्याकडे 40 कोटींची संपत्ती असल्याचं म्हटलं होतं. तसंच पूजा हिच्याकडे स्वतःची 22 कोटींची संपत्ती होती. त्यामुळे नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र हे कसं मिळवलं हा प्रश्न होता.
हे प्रकरण संपत नाही तर तेव्हाच ललित पाटीलचं आणखीन एक प्रकरण गाजलं. ललित पाटील ससून रुग्णालयात उपचार घेत होता. तो सुमारे 16 महिने रुग्णालयातील कैदी रुग्ण कक्ष क्रमांक 16 मध्ये होता. तिथून तो अंमली पदार्थ तस्करी करत होता. ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच 2 कोटी रुपयांहून अधिक किमतीची अंमली पदार्थ सापडल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यानंतर लगेचच ललित ससूनमधून पळाला. ललित हा ससूनमधून बाहेर पडल्यानंतरचा जे सीसीटीव्ही आहे त्याच्यामध्ये तो आरामात चालताना दिसतोय. काही अंतरावर एका 5 स्टार हॉटेलमध्ये तो जाताना दिसतो. त्यामुळे साहजिकच बंदोबस्तावर असलेले पोलीस आणि ससून रुग्णालय प्रशासन यांच्याकडे बोट दाखवण्यात आलं होतं. हे सगळं होत नाही तर आत्ता 2025 मध्ये आपण येऊयात आणि 2025 मध्ये सुद्धा 2 अशा घटना घडलेल्या आहेत ज्याच्यामुळे खरंच हा प्रश्न पडतो की पुण्यात नेमकं काय चाललंय. गजा मारणे, ज्याला कुख्यात गुंड म्हणून ओळखलं जातो, त्याला आता अटक करण्यात आली आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला त्यांना मारहाण केली आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती कारवाई करण्यात आली. गजा मारणे हा कुख्यात गुंड आहे. याच्या आधी त्याच्यावरती 3 वेळेला मकोका कायदा जो आहे त्याच्या अंतर्गत कारवाई झालेली आहे. 3 वर्ष तो येरवडा कारागृहात राहून आलेला आहे. मात्र इतकं सगळं असूनही त्याच्यावरती आतापर्यंत कारवाई करण्यात आलेली नव्हती किंवा तो मोकळा फिरत होता. अनेक नेत्यांबरोबरचे त्याचे फोटोज होते. पण हे सगळं होत असताना आता मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्यामुळे गजा मारणेवरती कारवाई करण्यात आली किंवा ऍक्शन जी आहे ती घेण्यात आली. आणि आता नुकतंच अगदी परवाचं प्रकरण म्हणजे एसटी मध्ये झालेल्या एका मुलीचा बलात्कार. स्वारगेट सारख्या परिसरामध्ये जिथे कायम जो एक गजबजलेला परिसर असतो, पुण्यामध्ये जिकडनं असंख्य लोक स्वारगेटवरनं बस घेऊन महाराष्ट्रात विविध ठिकाणी जात असतात, अशा एका बस डेपोमध्ये, एका बस स्थानकामध्ये एका 26 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतो. शिवशाही या बसमध्ये तो बलात्कार होतो आणि तिथं कुणालाच याची काहीही भनक लागत नाही. आणि दुसऱ्या दिवशी ही बातमी माध्यमांमध्ये येते आणि मग हे सगळं प्रकरण उघडकीस येतं. आता अर्थातच याच्यामध्ये अनेक आंदोलनं जी आहेत ती सुरू आहेत. नेते जे आहेत ते याच्यावरती बोलतायत. मात्र हे सगळं होईपर्यंत किंवा हे होण्याची वेळच का येते आणि मुळात हे सगळं जेव्हा घडत होतं त्यावेळेला तिकडे सुरक्षा रक्षक नव्हते का किंवा तिथे जे एसटीचे कर्मचारी होते ते काय करत होते असा प्रश्न अर्थातच याच्यामधनं उपस्थित केला जातो. स्वारगेट बस स्थानकामध्ये अनेक बसेस ज्या आहेत त्या बंद अवस्थेत पडलेल्या असतात किंवा पार्क केलेल्या असतात. त्या बसेसची जी अवस्था आहे ती अवस्था सुद्धा आम्ही तुम्हाला काही व्हिडिओजमधनं दाखवलेली आहे. तो ग्राउंड रिपोर्ट सुद्धा तुम्हाला मुंबई तकवरती बघता येईल. मात्र ती बस नसून एक लॉजिंग फॅसिलिटी आहे की काय असं वाटेल अशा प्रकारचं चित्र त्या बसमध्ये आपल्याला बघायला मिळतं. पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री, भाजपचे 5 आमदार, राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत, जे पुण्याचे पालकमंत्री आहेत, हे सगळे पुण्यात उपस्थित असताना जर हे सगळं घडत असेल तर नक्की हे सगळं कोण कंट्रोल करू शकणार आहे असा प्रश्न उपस्थित होतो. म्हणजे एकही असं डिपार्टमेंट नसेल जिथे काही ना काही घोळ किंवा कारवाई झालेली नाहीये. यात कोयता गँग, ड्रग्ज, चोऱ्या या सगळ्या गोष्टी घडतायत, त्यात काही नवीन नाहीये. ही परिस्थिती पुण्यासारख्या शहरात असेल तर गावाकडे किंवा छोट्या शहरांमध्ये काय होत असेल याचा आपल्याला विचारही करवत नाही. एकंदरीतच बघायला गेलं तर जे पुणे 10 वर्षांपूर्वीचं होतं किंवा जो क्राईम रेट अतिशय कमी होता तो आता पुण्यात झपाट्यानं वाढत चाललाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा अगदी काही दिवसांपूर्वीच त्यांनी एक स्टेटमेंट केलेलं होतं जेव्हा त्यांना गृह खात्याविषयी प्रश्न विचारण्यात आला, पुण्यातल्या क्राईम रेट विषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यांचं असं म्हणणं होतं की पुणे हे प्रचंड विस्तारलेलं आहे, पुणे आता मोठं होतंय आणि त्या प्रमाणात जो क्राईम रेट आहे तो कमी आहे किंवा कंट्रोल्ड आहे. पण खरंच आत्ताची ही घटना बघून तुम्हाला असं वाटतंय का की पुण्यातला क्राईम रेट हा कंट्रोल्ड आहे? तुमचं ह्या सगळ्याबद्दलचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि इतर असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.